नमस्कार, माझं नाव अमोल पाटील आहे. मी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याचा रहिवासी आहे. आज मी आपल्यासमोर येण्याचा मुख्य उद्देश सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो. मी मागच्या 2-3 महिन्यापासून केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग मंत्रालय जे आहे, आपण ज्याला MSME म्हणतो, त्या मंत्रालयामध्ये एका टीममध्ये काम करतो आहे. आणि कोरोना झाल्यानंतर आमच्या टीमला एक नवीन प्रोजेक्ट किंवा टास्क मिळाला आणि तो टास्क होता की कोरोना जो संकट आहे त्याला आपल्याला अपॉर्च्युनिटीमध्ये म्हणजे संधीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी आम्हाला एक रिसर्च पेपर बनवण्यासाठी सांगितलं गेलं. त्या रिसर्च पेपरचं नाव होतं कोरोना क्रायसिस अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. हा रिसर्च पेपर करत असताना आम्ही बरेचसे म्हणजे जे इंटरनेटवरती रिपोर्ट असतात ते स्टडी केले. चायनाचा जो इम्पोर्ट आहे इंडियामध्ये, म्हणजे चायना इंडियाला एक्सपोर्ट काय करतो त्याचा अभ्यास केला. इंडिया बाकी कंट्रीजला काय एक्सपोर्ट करतो आणि बाकी कंट्रीजमधून काय इम्पोर्ट करतो त्याचा थोडासा अभ्यास केला. आणि काही आपले लोकल जे लघु उद्योजक आहेत त्यांनासुद्धा चर्चा केली की कुठे प्रॉब्लेम येतात काय नाही. सगळे बरेचशा लोकांनी छोटे मोठे प्रॉब्लेम सांगितले. टॅक्सेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, बिझनेस म्हणजे टॅक्सेशनची पॉलिसी क्लिअर नाही आहे बऱ्याचशा जागी. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जो कागदपत्रांचा आपल्याला गोंधळ होतो त्याचा प्रॉब्लेम आहे. फिनान्शियल सर्व्हिसेस, बँकिंग सर्व्हिस मिळत नाही, बँक्स लोन देत नाहीत विदाऊट गॅरंटी, त्याचा प्रॉब्लेम आहे. अशा बरेचशा चर्चा झाल्या. तो पेपर चांगला झाला. पेपर तिथे आम्ही प्रेझेंट केला. त्याच्यावर इट वॉज वेल ॲप्रिशिएटेड. त्याचं ॲप्रिशिएशनसुद्धा मिळालं आम्हाला. आणि हे पेपर मी बऱ्याचशा आमच्या ग्रुप्सवर शेअर केले. म्हणजे माझे जे कॉलेजचा ग्रुप आहे, माझे जे उद्योजक मित्र आहेत त्यांच्यासोबत ते शेअर केल्यानंतर एक नवीन दुसरे प्रश्न यायला लागले. ते म्हणजे आता पुढे काय. मग असे प्रश्न यायचे की युवकांना आता संधी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, युवकांनी म्हणजे खास करून ग्रामीण भागातली जे तरुण आहेत त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये आता लक्ष दिलं पाहिजे, नोकऱ्यांवरचा कसा इम्पॅक्ट, हा कोरोना क्रायसिसचा नोकऱ्यांवरचा इम्पॅक्ट कसा असेल. मग हे सर्व प्रश्नांची जेव्हा आम्ही उत्तरं देत होतो, आम्हाला वाटलं की इट इज बेटर आपण एक व्हिडिओ सिरीज करूयात जेणेकरून आपल्याला डायरेक्ट तरुणांशी संवाद साधता येईल. आणि हे व्हिडिओ त्यासाठीच आपण करत आहोत. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव अमोल. मी NIT राऊरकेलामध्ये 2003 BTech केला. त्यानंतर कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं. IT जॉब केल्या. IT जॉब करत असताना ऑनसाईटला गेलो US मध्ये. तिथे एक्सपोजर मिळालं. बरेचसे मोठे रिटेल आउटलेट बघितले. तिथली इकॉनॉमी थोडंसं स्टडी करायचा चान्स मिळाला. आणि मग मी MBA केला. MBA सिंगापूरमध्ये माझा नंबर लागला. MBA झाल्यानंतर मग काही वर्ष US ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई असे बऱ्याच चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण मला हमेशा असं वाटायचं की आपल्या भागामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपण 4 लोकांना नोकऱ्या देऊ शकू. आणि एक आपला एज्युकेशन, आपला जो एक्सपोजर आहे त्याचा फायदासुद्धा आपल्या भागात झाला पाहिजे. ह्या अनुषंगाने मी एक मोठं डिसिजन घेतलं. 2-3 वर्षापूर्वी नोकरी सोडली. फ्लिपकार्टमध्ये असोसिएट डायरेक्टर म्हणून कार्यरत होतो जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा. पॅकेज पण चांगला होता. एक अराऊंड पॅकेज सांगायचं नसतं पण मी याच्यासाठी सांगतो की आम्ही एक खूप मोठा निर्णय घेतला आणि वी आर सिरियस अबाउट डुईंग बिझनेस इन रूरल इंडिया. अराऊंड 60 लाखचं माझं CTC होतं. आणि ते सोडून मग माझे शाळेमधले 2-3 मित्र जे ते सुद्धा इंजिनियर्स आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून टीम केली आणि एक कृषीपूरक उद्योग आपल्याकडे स्थापित केला उदगीर तालुक्यामध्ये कौळखेड गावात. आम्ही ऊसापासून केमिकल फ्री गूळ करतो आणि ते ब्रँडिंग करून तमिळनाडू, केरळ ह्या मार्केट्समध्ये त्याची विक्री करतो. हे झालं माझा परिचय. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊयात. कोरोनाचा सर्वात मोठा प्रश्न जो आहे सगळ्या तरुणांना की त्याचा इम्पॅक्ट नोकऱ्यावर कसा असेल. नोकऱ्यावर इम्पॅक्ट समजण्यासाठी आपल्याला थोडंसं हाय लेवल आपलं इंडियन अर्थकारण आपण थोडक्यात म्हणजे एकदम हाय लेवल समजून घेऊयात. इंडियाची जी GDP आहे ते अराऊंड $2.9 ट्रिलियन आहे, म्हणजे जवळजवळ 200 लाख कोटी रुपये. आताच रिसेंटली तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असताल की 20 लाख कोटीचा पॅकेज झाला, विच इज अराऊंड 10% ऑफ द इंडियन GDP. म्हणजे इंडियाची GDP 200 कोटी आहे, त्याचा 10% 20 लाख कोटीचा पॅकेज जाहीर झाला. आता ह्या GDPचे मेन कंपोनंट्स काय आहेत. सर्वात मोठा कंपोनंट आहे सर्व्हिसेस हे अराऊंड 53-54% कॉन्ट्रीब्युशन देतं GDPला. मग दुसरा इंडस्ट्रीज ते अराऊंड 31 ते 32% कॉन्ट्रीब्युशन आहे.
आणि तिसरं आहे ॲग्रिकल्चर, ज्याचं अराऊंड 15 ते 16% कॉन्ट्रीब्युशन आहे. सर्व्हिसेसमध्ये सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे ते आहे ट्रेडिंग, अराऊंड 11 ते 12% ट्रेडिंगचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सेकंड सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे IT. थर्ड आहे फिनान्शियल सर्व्हिसेस, बँकिंग अँड फिनान्शियल सर्व्हिसेस. मग नंतर ट्रान्सपोर्टेशन 5%, बँकिंग फिनान्शियल सर्व्हिसेस 6% आणि IT 7%. तर आपण ह्या क्षेत्रांवर बघू आधी कसं इम्पॅक्ट होईल. इंडस्ट्रीजमधले सुद्धा आधी आपण थोडंसं क्षेत्र समजून घेऊयात, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे. इंडस्ट्रीजमध्ये सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं कॉन्ट्रीब्युशन अराऊंड 18% आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर आपण परत बघितलात तर सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट्स म्हणजे जे स्पेअर पार्ट्स म्हणतो आपण, ते दोघं मिळून अराऊंड 10% कॉन्ट्रीब्यूट करतात इंडियन GDPला. म्हणजे 20 लाख कोटी 10% जे आहे इंडियन GDPचा, हे केवळ ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट्स ह्या इंडस्ट्रीची साईज आहे. दुसरा मोठा एरिया इंडस्ट्रीजमध्ये आहे तो आहे टेक्स्टाईल्स. टेक्स्टाईल्स हे अराऊंड 2.5-3% कॉन्ट्रीब्युशन करतं. मग फार्मा अराऊंड 2% कॉन्ट्रीब्युशन करतं. पण ऑटोमोबाईल्समध्ये 10% कॉन्ट्रीब्युशन करून अराऊंड 4 ते 5 कोटी नोकऱ्या रोजगार जनरेट करतं तो सेक्टर. टेक्स्टाईल 2.5-3%च कॉन्ट्रीब्युशन करून 5-5.5 कोटी रोजगार जनरेट करतं. फार्मा 2% कॉन्ट्रीब्युशन GDPचं आहे, पण नोकऱ्या थोडंसं कमी आहेत तिथे, म्हणजे 40-45 लाख नोकऱ्या आहेत. जेवढं सेक्टर ऑटोमेटेड असतो, मेकॅनाइज असतो, तेवढेच तिथं रोजगार कमी होतात. टेक्स्टाईल तेवढं ऑटोमेटेड नाही आहे, त्याच्यामुळे तिथं जास्त रोजगार आहे. सगळ्यात दुसरा मोठा कंपोनंट इंडस्ट्रीजमध्ये आहे तो आहे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रीब्युट्स अराऊंड 8% टू इंडियन GDP आणि तिथेसुद्धा सगळ्यात मोठं रोजगार उपलब्ध होतो. कारण कन्स्ट्रक्शनमध्ये नुसतं कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यात सर्व्हिसेससुद्धा अलाइड आहे. म्हणजे प्लंबिंग, फ्लोरिंग, इलेक्ट्रिशियन, तिथेसुद्धा भरपूर रोजगार आहे. मग तिसऱ्या टप्प्यावर येऊ आपण, तो म्हणजे ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर हे 14 ते 15% कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यामध्ये क्रॉप्सची जे इकॉनॉमी आहे ते अराऊंड 9 ते 10% आहे. पशुधन ज्याला आपण लाईफस्टॉक म्हणतो ते 4% आहे. फिशरीज, मासेमारी इज अराऊंड 1% आणि फॉरेस्ट्री म्हणजे वनीकरण ते अराऊंड 1% आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर तुम्ही बघितलात रोजगार, 15% कॉन्ट्रीब्युशन करून 55% लोक डायरेक्ट ॲग्रिकल्चरवर निर्भर आहेत, अवलंबून आहेत. मग आता कुठल्या क्षेत्राला निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे, हे आपण जे आता क्षेत्र आहे म्हणजे GDPचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठं क्षेत्र सर्व्हिसेसमध्ये जे आपण बघितलं ट्रेडिंग नंतर ते IT सेक्टर. IT सेक्टरला निगेटिव्ह इम्पॅक्ट काही होणार नाही असं माझा अंदाज आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आता आपण अंदाज म्हणतो आहे, कारण आज कोणी कितीही तज्ज्ञ असला तर सर्व तज्ज्ञ हेच म्हणत आहेत की काय होणार आहे माहीत नाही आहे, पण आजची जे पोझिशन आहे आणि उद्याचं काय होणार आहे त्याचा अंदाज घेऊन आपण ट्रेंड्स सांगू शकतो. म्हणजे हा ट्रेंड ट्रेंडिंग टुवर्ड्स निगेटिव्ह आहे का न्यूट्रल आहे का अनएफेक्टेड आहे का पॉझिटिव्ह राहील, हे आपण ट्रेंड सांगायचा प्रयत्न करू. मग IT मध्ये माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे की ट्रेंड विल बी न्यूट्रल रादर इन सम केसेस इट विल बी पॉझिटिव्ह. म्हणजे जे डिजिटायझेशनचे जे एरियाज आहेत, जिथं डिजिटल टेक्नॉलॉजी आपल्याला वाढवायची आहे आता, तिथे पॉझिटिव्ह होईल. पण सर्वात मोठा कंपोनंट आपण एक लक्ष द्यायला पाहिजे IT मध्ये चेंज काय होईल म्हणजे वर्क फ्रॉम होम. हे आपण सर्वांनी ऐकलं असेल. वर्क फ्रॉम होम हे IT साठी नवीन नाही आहे. हे आधीसुद्धा IT मध्ये राहायचं, पण कमी प्रमाणात राहायचं. पण आता हे एक इन्स्टिट्यूशनल लेवलवर होणार आहे. मी रिसेंटली एक लेख वाचत होतो, त्याच्यामध्ये TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस त्यांचे जे CEO आहेत त्यांनी स्टेटमेंट दिलं की 2025पर्यंत TCSचे 75% जी एम्प्लॉई स्ट्रेंथ आहे ती वर्क फ्रॉम होम करेल. आता हे तुम्ही समजून घ्या, 75% म्हणजे किती असेल. TCS ही सर्वात मोठी कंपनी, IT कंपनी इंडियामधली. ती एम्प्लॉई स्ट्रेंथ आहे अराऊंड 4.5 लाख. इंडियामध्ये आहेत अराऊंड 3.5 लाख, एखादी लाख बाहेर म्हणजे वेगवेगळ्या देशात असतील कार्यरत. तर इंडियामधली 3.5 लाख कर्मचारी संख्या TCSमधली, त्यांचे CEO म्हणत आहेत की त्याच्या 75% म्हणजे जवळजवळ 2.5-3 लाख ही संख्या घरातून काम करेल, म्हणजे वर्क फ्रॉम होम करेल. आता ही एवढी मोठी संख्या, आता हे फक्त आपण TCSबद्दल बोलतो आहे. मग इन्फोसिस आहे, विप्रो आहे,
बऱ्याचशा वेगळ्या HCL आहे, ॲक्सेंचर आहे, अशा बऱ्याचशा IT सर्व्हिसेस कंपनी आहेत. तिथेसुद्धा लाखावर एम्प्लॉईज आहेत. हे सुद्धा जर 50-60% त्यांचे एम्प्लॉईज घरातून काम करायला जर त्यांना हे केलं, संधी दिली किंवा तसा ऑप्शन दिला, नाहीतर ऑप्शन नाही, त्याला बंधनकारक केलं की घरातूनच काम करायचं आहे, तर त्याचा रिपेल इफेक्ट खूप मोठा होतो. म्हणजे तुम्हाला आता ऑफिस स्पेस कमी लागणार आहे. तुम्ही ऑफिसला जाणारच नाही आहेत, ऑफिसची जागा कमी लागणार आहे. तुम्ही ऑफिसला जाणार नाहीत म्हटलं तर तुम्हाला वाहन लागणार नाही आहे, तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट लागणार नाही आहे, तुम्हाला वैयक्तिक तुमची गाडी लागणार नाही आहे. तुम्ही बाहेर जात नाहीत त्याच्यामुळं तुम्हाला खास म्हणजे तुमचे जे म्हणा कपडे हे ते असं आधी आपल्याला दररोज ऑफिसला जायचं, दररोज वेगळा ड्रेस घालायचा होता, कमी कपडे लागतील, कमी फुटवेअर लागेल. बाहेर जात नाही तुम्ही वाहन घेऊन जात नाही म्हणून तुमचे जे छोटे मोठे गराज पंक्चर हे त्याची सर्व्हिस जे आहे ते दुकानांना निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. आपण ऑफिसला जात नाही त्याच्यामुळं कॅन्टीन्स ऑफिसमधल्या आता कमी होतील. केटरिंग सर्व्हिस जे ऑफिसमध्ये होते, ऑफिस बॉय हेल्पर्स ते कमी होतील. मग हा सगळा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. IT ॲज सच बिझनेसवर काही इम्पॅक्ट नाही आहे, पण त्यांच्या त्या एका पॉलिसीमुळं वर्क फ्रॉम होममुळं ह्या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट होऊ शकतील. वी आर नॉट ट्राईंग टू पेंट अ नेगेटिव्ह पिक्चर, पण आपण एक वस्तुस्थिती याला रिलेट करतो आहे की याचे रिअलिस्टिक इम्प्लिकेशन्स कसे असतील. पण त्याचा पॉझिटिव्ह पार्ट असा आहे की वर्क फ्रॉम होम ॲज अ कॅटेगरी विल इव्हॉल्व. म्हणजे डिजिटायझेशन, प्रत्येकाला घरातून काम करायचं आहे. मग घरातून काम करणंसुद्धा एवढं सोपं नाही आहे. सगळेजण लगेच घरातून काम करायला त्यांचा जो एन्व्हायरमेंट आहे तो कंडक्सिव्ह नाही आहे, म्हणजे पूरक नाही आहे. मग त्यासाठी त्यांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पाहिजे, सगळे व्हॉईस कॅन्सलेशन सिस्टम्स पाहिजेत, सगळे ते कनेक्टिव्हिटी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची फॅसिलिटी, चांगले कॅमेरे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जो बिझनेस आहे तो वाढेल. रिसेंटली आपण ऐकलं फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये 10% इक्विटी घेतली, स्टेक्स विकत घेतले, मालकी घेतली 10% आणि त्याचे 50,000 कोटी मोजावे लागले त्यांना. म्हणजे जिओचे 10% विकत घ्यायला फेसबुकने 50,000 कोटी रुपये रिलायन्सला दिले. म्हणजे त्यांना तो ट्रेंड कळायला लागला आहे की डिजिटायझेशन कंपनीज जे आहेत, रिलायन्स जिओ, एअरटेल, झूम, ह्या कंपनीला स्कोप आहे, ह्या कंपनी पुढे वाढतील, त्याच्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर जे कोणी तरुण मित्र मैत्रिणी किंवा तरुण वर्ग जे आहेत ते जे डिजिटायझेशन एरियावर काम करत आहेत किंवा त्याच्या रिलेटेड एरियावर काम करत आहेत, हार्डवेअर सॉफ्टवेअर, त्यांना 100% स्कोप आहे. त्यांचं काम बिघडणार नाही, उलट त्यांचं काम वाढणार आहे. तर हा जरा पॉझिटिव्ह पार्ट. आपण दुसऱ्या सेक्टरवर येऊया. दुसरा सेक्टर आहे कन्स्ट्रक्शन, जो खूप मोठा क्षेत्र आहे. आपण म्हटलं पण 8% कॉन्ट्रिब्युशन GDPला आहे आणि असंख्य कामगार आहेत. माझ्या मताने एक 6-7 कोटी कामगार डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल्ड असतील कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेसमध्ये. तर आता ऑफिस स्पेस कमी झाली म्हणजे 100% कमर्शियल कन्स्ट्रक्शनवर निगेटिव्ह इम्पॅक्ट आला. कमर्शियल कन्स्ट्रक्शनचे जे प्रोजेक्ट्स असतील मोठे मोठे ते स्टॉल होतील, म्हणजे थांबतील किंवा जेवढं करायचं आहे, समजा एक 2 लाख स्क्वेअर फूटची ऑफिस स्पेस बनवण्याची होती एका बिल्डरला, तो आता फक्त 1 लाखच बनवेल. ह्या प्रमाणात त्याचे निर्णय होतील आणि तिथे थोडंसं काम स्लो होईल. दुसरा प्रॉब्लेम कन्स्ट्रक्शनमध्ये असा आहे, जो रेसिडेन्शियल एरियाज आहेत, जे रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन आहे, तिथे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम असा होईल की लोकांचे जे नोकऱ्या आहेत, इन्कम आहे नोकऱ्यामुळं, तो इन्कम आता गॅरंटीड नसल्यामुळं किंवा थोडंसं डिस्टर्ब झाल्यामुळं लोक घरात इन्व्हेस्ट करायला सुद्धा विचार करतील. त्याच्यामुळे रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शनवर सुद्धा थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट येईल. हा झाला कन्स्ट्रक्शनचा भाग. तिसरा IT कन्स्ट्रक्शन, मग नंतर आपण येऊयात टेक्स्टाईलवर. टेक्स्टाईल इज अनदर बिग एम्प्लॉयर. टेक्स्टाईलचा इम्पॅक्टसुद्धा, कारण आता टेक्स्टाईल इज नॉट इन एसेन्शियल्स. आता आपल्याला हे समजून घेताना एसेन्शियल्स आणि नॉन एसेन्शियल्स, आपण हे बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की फक्त एसेन्शियल्सचेच दुकानं चालू राहतील, नॉन एसेन्शियल्सची दुकानं बंद राहतील, एसेन्शियल सर्व्हिसेसलाच प्राधान्य दिलं जाईल, नॉन एसेन्शियल्सला सध्या सस्पेंड केलं जाईल. असे आपण बरेचसे शासनाचे GR, शासनाचे नियम आपण वाचले असतील मागच्या 1.5-2 महिन्यामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. तर एसेन्शियलमध्ये टेक्स्टाईल नाही आहे. आपल्या सर्वांकडे कपडे आहेत, आपल्या सर्वांकडे फुटवेअर आहे. मग दिस इज पार्ट ऑफ, I won't say luxury, but this is non-essential.
मग त्याच्यामुळं त्याच्यावर सुद्धा इम्पॅक्ट होईल. लोक आज कपडे खरेदी करायचं, एक जर समजा 4 शर्ट विकत घ्यायचे असतील तर एक घेईल, जर 2 जोड फुटवेअर घ्यायचं असेल तर 1 जोड घेईल किंवा टाळेल. तर ह्याच्यामुळं 100% कन्झम्पशन जो आहे, जोपर्यंत डिमांड क्रिएट होत नाही खालच्या लेवलला, खालच्या पातळीला, तुम्ही सगळे कामगार आणताल, कारखाने आणताल, रॉ मटेरियल सगळं चालू होईल, उत्पादन चालू होईल, पण जोपर्यंत खाली डिमांड येत नाही तोपर्यंत तो कन्वर्ट होत नाही, ती सायकल कंप्लीट नाही होत. माझ्या तुमच्यासारख्या कन्झ्युमरनी, उपभोक्ता ज्याला आपण म्हणतो, ते कन्झ्युम जोपर्यंत नाही करत तोपर्यंत इंडस्ट्रीला ग्रोथ होत नाही इंडस्ट्रीची. त्याच्यामुळं टेक्स्टाईलसुद्धा थोडंसं निगेटिव्ह झोनमध्ये राहील. चौथं सेक्टर आपण जे बघत होतो महत्त्वाचं, ते फार्मास्युटिकल्स. ते 2% कॉन्ट्रिब्युशन आहे. फार्मास्युटिकल सेक्टर माझ्या हिशोबाने न्यूट्रल राहील आणि काही प्रमाणात पॉझिटिव्हसुद्धा राहील. म्हणजे आता लोक आरोग्याबद्दल, हेल्थकेअरबद्दल जास्त काळजी घेतील. अवेअरनेस वाढलेली आहे. मग लसीकरण म्हणा, वेगवेगळ्या जे वॅक्सिन्स, करोनाचीच वॅक्सिन नाही, दुसऱ्या वॅक्सिनसुद्धा ज्या BCG, मिझल्स, हे वेगवेगळ्या जे वॅक्सिन्स ऑलरेडी आहेत, त्या बरेच लोक देत नाहीत आज. म्हणजे आपल्या लहान मुलांना म्हणजे निष्काळजीपणा आहे किंवा त्याचं अवेअरनेस नाही आहे. आता लोक त्या बाबतीत सिरियस होतील, कन्झम्पशन वाढेल फार्माचं. फार्मा विल हॅव गुड टाईम. मग आपण येऊयात आता दुसऱ्या क्षेत्रावर. ते आहे ऑबियस क्षेत्र सर्व्हिसेसमध्ये आहे, टुरिझम, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स. ही जी सर्व्हिस इंडस्ट्री आहे 100% निगेटिव्ह ह्याच्यावर राहणार. कारण आज कोणालाच पब्लिक ट्रान्सपोर्ट घ्यायचं नाही, आज कोणालाच बाहेर जायचं नाही आहे, विनाकारण पैसे खर्च करायचे नाही आहेत. हॉटेलमध्ये जायचं नाही, कारण हॉटेलमध्ये आधी कोण राहून गेला आहे त्याचं आपल्याला माहीत नाही आहे. बसमध्ये बसायचं नाही आहे. फ्लाईटमध्ये सुद्धा लोक बसायला थोडंसं, म्हणजे फ्लाईटसुद्धा घ्यायला थोडंसं वेळ लागेल. जोपर्यंत त्यांना श्युरिटी येत नाही की एअर ट्रॅव्हल 100% सेफ आहे, तोपर्यंत एअर ट्रॅव्हलसुद्धा लोक अवॉइड करतील. तर ती इंडस्ट्रीसुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल त्या इंडस्ट्रीवरसुद्धा. मग आपण हे सगळं बघतो, हे सगळे निगेटिव्ह इम्पॅक्ट. सर्व्हिसेसवर मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. इंडस्ट्रीजमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बऱ्याच इंडस्ट्रीवर निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. आता उरलं ॲग्रिकल्चर, जो सगळ्यात खालच्या 3rd लेवल, ॲक्च्युली सगळ्यात वरती होता, पण आता ते कॉन्ट्रिब्युशन त्याचं कमी होत आता 14-15% आलं आहे. तो जो सेक्टर आहे तो 100% अनएफेक्टेड आहे. कारण दिस सेक्टर इज केटरिंग टू एसेन्शियल सप्लाईज. आपल्याला लागणारे जीवन आवश्यक वस्तू हे ॲग्रिकल्चरच देतं आपल्याला. मग ॲग्रिकल्चरचं मी तुम्हाला म्हटलं की पीक हे 9 ते 10% आहे, पशुधन 3 ते 4%, मासेमारी 1% आणि वनीकरण 1%. मग हे 15% जो कॉन्ट्रिब्युशन आहे, आता 100% ह्याचं कॉन्ट्रिब्युशन वाढेल. त्याच्यामध्ये वाद नाही, कारण GDP कमी होईल, GDPचा बेस कमी होईल, त्याच्यामुळे ह्याचं कॉन्ट्रिब्युशन वाढेल, पर्सेंटेज वाढेल. पण ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये उत्पादकता वाढेल का ते आपल्याला बघावं लागेल. त्याचं डायरेक्ट कोरिलेशन आहे. आपण किती एकरवर पीक पेरा घेतो आणि त्याच्यावर मॉन्सून कसं आहे, त्याच्यावर बाकी म्हणजे नैसर्गिक संकट तर आलं नाही, त्या ह्याच्या अनुसार आपलं ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन डिसाईड होईल. पण 100% त्याचं कॉन्ट्रिब्युशन टू GDP वाढेल इन पर्सेंटेज टर्म्स. आता ह्यालाच धरून मला आपल्याला संधी सांगायची. आपण नोकऱ्याचा भाग बोललं की नोकऱ्या कुठे कुठे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. आता संधी काय, आणि खास करून उद्योजकतामध्ये काय संधी आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड, म्हणजे शेतीपूरक उद्योग, ह्यामध्ये आपल्याला काय करता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर आता 1-2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. की आता बरीचशी मंडळी गावाकडनं ग्रामीण भागाकडे आलेली आहेत, म्हणजे शहराकडनं ग्रामीण भागाकडे आलेली आहेत, मुंबई पुण्यावरनं आपल्या गावी आलेत. त्याच्यामुळं आपल्याला तिथे रोजगार मिळेल. म्हणजे शेतामध्ये, आता गावामध्ये आधी जो रोजगार मिळत नाही त्याचा प्रॉब्लेम होता, तो प्रॉब्लेम थोड्या प्रमाणात सॉल्व्ह होईल. लोकांना आता सरकारने सगळ्यात 1-2 मोठे स्कीम्स जे हे डिक्लेअर केले, आता ते सगळे शेतीपूरक बरेचशा चांगल्या स्कीम्स आहेत. सर्वात मोठी जी स्कीम आहे ते आहे 1 लाख कोटी. माननीय वित्तमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी ते फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे शेतीसाठी जे पायाभूत सुविधा आहेत त्याच्यासाठी त्यांनी अलोकेट केलेलं आहे. पायाभूत सुविधामध्ये सगळ्यात मोठं काय होतं, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग सेंटर, सॉर्टिंग सेंटर. मग ह्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. माझं तर असं मत आहे की म्हणजे ही एक आयडिया आहे, जे आता परत एकदा फ्लोट करतो आहे आम्ही, 1-2-3 आयडियाज. ते व्हर्जन 2 मध्ये जाईल आमच्या पेपरच्या.
तर पहिली आयडिया अशी आहे की आता आपण एक पंचायत समिती लेवलवर, म्हणजे मी पंचायत समिती काय म्हणतो, पंचायत समितीला एक 10-12 गावं जुळलेले असतात विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. मग पंचायत समिती लेवलला जिथे 10-12 गावं जुळलेले असतात, एक 15 ते 20 हजार लाखाची 15 ते 20 हजारची लोकसंख्या असते आणि 7-8 हजार हेक्टर हा शेतीचा क्षेत्र असतो. तर ह्या पंचायत समितीला, म्हणजे आपण कुठेही तुम्ही एक गाव घ्या ज्याला 10-12 गावं जुळलेले आहेत आणि त्याला क्लस्टर म्हणून घोषित करा. क्लस्टर म्हणा, तर गिव्ह वॉट एव्हर नेम यू लाईक, से ॲज अन ॲग्री सेंटर, इफ नॉट क्लस्टर, ॲग्री इनोव्हेशन सेंटर. मग आपण त्या ॲग्री इनोव्हेशन सेंटरवर इन्व्हेस्टमेंट करायची. त्या ॲग्री इनोव्हेशन सेंटरला आपण वेअरहाऊस द्यायचा, कोल्ड स्टोरेज द्यायचा, वजनकाटा द्यायचा, एक चांगलं सुसज्ज ऑफिस द्यायचं. त्याच्यामध्ये हाय स्पीड ब्रॉडबँड राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये कम्प्युटर राहायला पाहिजे आणि एक डिजिटल डिस्प्ले राहायला पाहिजे, जिथे आज पिकाचा भाव हे आहे मार्केटमध्ये, वेगवेगळ्या मार्केटमध्ये काय भाव आहे त्याचा डिस्प्ले असला पाहिजे. आणि तिथल्या जो कर्मचारी आहे, ज्याच्या अंडर ते केलेलं आहे, त्यांना टार्गेट दिलं पाहिजे की एवढे ट्रेनिंग क्लासेस झाले पाहिजेत, एवढ्या युवकांसोबत संवाद झाला पाहिजे. आणि दॅट शूड ॲक्ट लाईक अ फार्मर केअर सेंटर. आपण जो कस्टमर केअर सेंटर, आपल्याला माहिती आहे आज कुठेही काही झालं, आपला क्रेडिट कार्ड आपल्याला चोरीला गेला, आपण लगेच कस्टमर केअरला फोन करतो आणि म्हणतो की माझा हा ब्लॉक करा क्रेडिट कार्ड. याचं कस्टमर केअर. माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मी लगेच कस्टमर केअरला फोन लावतो, लगेच रिचार्ज करतो. DTHचा बॅलन्स संपला, लगेच कस्टमर केअरला फोन करतो, रिचार्ज करतो. तसं शेतकऱ्याला एक फार्मर केअर सेंटर पाहिजे आणि तो फार्मर केअर सेंटर नुसतं फोनवर नाही, आपल्याला तिथं फिजिकल पाहिजे. तर ह्या 15-20 गावासाठी एक फार्मर केअर सेंटर, त्याला नाव फार्मर केअर सेंटर द्या, ॲग्री केअर सेंटर द्या, काय द्यायचं द्या, पण तिथे असं एक ऑफिस बनलं पाहिजे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाला पाहिजे आणि त्यांना टार्गेट दिले पाहिजे की बाबा तुम्ही इथले सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची यादी करा, तिथे काय काय प्रॉब्लेम आहे तुम्ही स्वतः त्याच्यावर अभ्यास करा आणि मग नंतर त्याच्यावर सोल्युशन नंतर काढता येईल. आधी प्रॉब्लेम्स सगळे आर्टिक्युलेट झाले पाहिजे. ते म्हणतात 50% ऑफ द सोल्युशन इज डन वेन यू हॅव डिफाईन द प्रॉब्लेम करेक्टली. तर आधी प्रॉब्लेम करेक्टली डिफाईन करा, मग आपला पण सोल्युशन येईल. मग ही सरकारी योजना समजा जर राबली, हे आज ना उद्या ते होईलच, कारण ग्रामीण भागामध्ये सरकार खूप प्रयत्नशील आहे ग्रामीण भागामध्ये शेतीपूरक उद्योगधंद्याला प्रोत्साहन देण्यासाठी. ह्यालाच अनुसरून दुसरा एक भाग आहे खरेदी विक्री. आता बऱ्याचशा आपण गोष्टी ऐकतोय की एसेन्शियल कमोडिटीज ॲक्टसुद्धा लिनियंट केली सरकारने आणि APMCजवर सुद्धा. आता APMCजवर मध्येच जाऊन आपल्याला धान्य विकायचं आहे किंवा आपलं शेतमाल विकायचा असे काही बंधन नाही आहे. तर तरुणांनी ह्याचीसुद्धा संधी घेतली पाहिजे की आता इनाम इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट हा पोर्टल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही थोडा अभ्यास करा. आपल्याकडे सोयाबीन आहे, हरभरा आहे, तूर, उडीद, मूग, ह्याचे काय भाव चालू आहे, त्याचं प्रोडक्शन कसं आहे, पीक पेरा काय, थोडं आजकाल बरेच ऑनलाईन रिपोर्ट्स येतात. मग खरेदी विक्रीमध्ये सुद्धा आपल्याला जाता येईल तरुणांना. आणि दुसरा मुद्दा, मी जे फार्मर केअर सेंटर मला तिथं जर आपला वेअरहाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी तिथं माल ठेवायला लागले, तिथं कोल्ड स्टोरेज झाला, शेतकऱ्यांनी तिथं जर आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवायला लागले, तर बऱ्याचशा तरुणांना तो कच्चा माल तिथं रेडीली अवेलेबल आहे, तो कच्चा माल घेऊन काहीतरी प्रक्रिया उद्योग करता येईल, त्याचीसुद्धा संधी मिळेल. अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम जो मला आजपर्यंत कळला नाही, ते मला तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे आपण एक टमाटा घेऊयात. टमाटा हा प्रोडक्ट मी दरवर्षी वाचतो की जे 2 रुपयेपासून 40-50 रुपयेपर्यंत प्राईस फ्लक्च्युएट होतात. इन अ स्पॅन ऑफ 100-120 डेज, 3 ते 4 महिन्यामध्ये हा टमाटा कधी 2 रुपये असतो, कधी 10, कधी 20, कधी 40, कधी 50. अशी वेळ येते. कधी कधी टमाटा उत्पादक शेतकरी जो असतो त्याला टमाटा काढून मार्केटला नेण्यापुरतं सुद्धा भाव नसतो, त्याच्यामुळे तो टमाटा काढतो आणि तिथल्या तिथंच रोडवर फेकून देतो. हे आपण बरेचसे फोटोज बघितलेत, व्हिडिओज बघितलेत, शेतकऱ्यांचं TVवर त्यांची मनोगत ऐकलेले आहेत. तर हा प्रॉब्लेम दरवर्षीच होतो आणि ह्या प्रॉब्लेमसोबत आपण दरवर्षीच जगतो. जेव्हा याच्यावर डिटेलमध्ये चर्चा होते, कुठले प्रोग्राम होतात, अल्टिमेटली एकच फायनल सोल्युशन होतं की दिस इज बिकॉज ऑफ डिमांड अँड सप्लाय गॅप. आपल्याला डिमांड अँड सप्लायमध्ये बॅलन्स ठेवता आला नाही, त्याच्यामुळे हे प्राइसेस एवढ्या खालीवर झाले. मग ह्याचा उदाहरण जर तुम्ही डिमांड अँड सप्लायचं लावला, तर डिमांड अँड सप्लाय बऱ्याच कमोडिटीजला इम्पॅक्ट करतो. मी असंच एका लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो, खूपच त्यांनी चांगलं मला गायडन्स दिलं. ते म्हटले की दूधसुद्धा अशी एक
प्रोडक्ट आहे दूधसुद्धा, ज्याचा डिमांड अँड सप्लाय खूप व्हेरिएशन आहे त्याचा. उन्हाळ्यामध्ये दूध कमी होतो, म्हणजे सप्लाय कमी होतो, जनावरं दूध कमी देतात, चारा कमी असतो, पाणी नसतं, बऱ्याचशा जागी शेतकऱ्याला अडचणी असतात, दूध कमी होतं. पावसाळ्यामध्ये दूध खूप जास्त होतं. पण त्या उलट उन्हाळ्यामध्ये दुधाची मागणी जास्त असते, कारण आपण आईस्क्रीम, दही, लस्सी हे सगळ्या गोष्टी उन्हाळ्यामध्ये चालतात. तर सीझनच असतो 4 महिन्याचा, म्हणजे दुपटीने दुधाची मागणी वाढते. आणि पावसाळ्यामध्ये मागणी कमी असताना सप्लाय जास्त असतो. मग तिथे दुधाचं प्राइसेस का बरं खालीवर नाही होत? जर टमाट्याचे होतात तर दुधाचे का नाही होत? कारण तिथे ऑर्गनाइज सेक्टर घुसलेलं आहे, थोडंसं कॉर्पोरेटायझेशन झालं आहे बऱ्यापैकी, आणि त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. कसं केलं आहे? जेव्हा सप्लाय जास्त येतो पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, तेव्हा ते अतिरिक्त दुधाचं पावडर करून स्टोअर करून ठेवतात. जेव्हा उन्हाळ्यामध्ये सप्लाय कमी होतो, ह्याच पावडरला ते दुधामध्ये कन्वर्ट करतात आणि सप्लाय मेंटेन करतात. त्याच्यामुळं आपल्या खिशावर त्याचा कधीच बोजा येत नाही. आपल्याला तो फरकसुद्धा कळत नाही की उन्हाळ्यामध्ये दूध काय लिटरने घेतलं आणि पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये दूध काय लिटरने घेतलं. आपल्याला असे काहीतरी इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स काढावं लागतील. टमाटा मी एक जस्ट एक्झाम्पल घेतलं आहे, असे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत, कांदा आहे, मिरची आहे, बरेचसे प्रोडक्ट्स आहेत जे प्राईस फ्लक्च्युएशन 10-10 पट 20-20 पट होतं. हे ₹2 40 म्हणलं तर हे जवळजवळ किती 20 पट झालं. तर ह्याला आपण प्युरी बनवू शकतो, टमाट्याची प्युरी बनवून स्टोअर करू शकतो. टमाटा आज आपल्याकडे जास्त झाला आहे, दुसरीकडे कुठं कमी आहे तिथं सप्लाय करू शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टीसाठी कालचा जो पॅकेज आपण माननीय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला आहे, त्या दोन्ही गोष्टींसाठी 500 कोटी अलोकेट केलेत आणि 50% सबसिडी दिलेली आहे. म्हणजे मला समजा उदगीरमध्ये टमाटा जास्त झाला आणि तो टमाटा मला बँगलोरला पाठवायचा आहे, टमाटा बँगलोरमध्ये डिमांड आहे, तर उदगीरहून बँगलोरचा जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे त्याच्या 50% हे शासन देईल, केंद्र शासन. किंवा मला टमाटा जास्त झाला आहे, आज टमाट्याचा भाव जास्त नाही आहे, कमी आहे भाव एकदम, आणि मी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायचं मला टमाटा, त्या कोल्ड स्टोरेजची जी फीस आहे 50% सबसिडीच्या रूपात त्या शेतकऱ्याला मिळते. ही स्कीम आता डिटेल्स येतील, पण त्यांनी अनाऊन्समेंट केली नाही. दॅट्स अ राईट वे टू गो फॉरवर्ड. हा झाला एक म्हणजे अपॉर्च्युनिटी एरिया. एक खरेदी विक्री करू शकता तुम्ही, असं प्रोसेसिंगमध्ये बघू शकता, डिमांड सप्लायचा गॅप इनाम ते स्टडी करून तुम्ही त्याचा अंदाज काढू शकता. हे सगळं तरुण मंडळींना मला वाटतं की करायला पाहिजे. आणि आता हे केलं, जो कोणी ह्याच्यात येईल आणि जो कोणी ह्या डिरेक्शनला जाईल, आय एम शुअर की थोडं त्रास तर होणारच आहे सगळ्यांना, थोडा त्रास होईल, थोडासा म्हणजे चॅलेंजेस असतील, पण हे लॉंगर रन फ्युचर चांगलं असेल. दुसरा एक महत्त्वाचा प्रोडक्ट आहे टर्मरिक. मी त्याच्यावर थोडासा अभ्यास करत होता. आता टर्मरिक म्हणजे हळद. कोरोनामुळं तर त्याला अजून जास्त महत्त्व आलेलं आहे. रोगप्रतिकारशक्ती, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो. टर्मरिक इज वन ऑफ द बेस्ट इन्ग्रेडियंट टू बूस्ट इम्युनिटी पॉवर. मग हे टर्मरिकचं आपल्याला चांगल्या रीतीने प्रोसेसिंग करता येईल का? त्याचं कुर्कुमिन असतं, ते कुर्कुमिन इज अ कॅन्सर फायटिंग एजंट अँड इट्स व्हेरी पॉप्युलर, पण ते हाय क्वालिटी कुर्कुमिन मिळत नाही. त्याच्यासाठी मग आपल्याला हे काही हळदीवर काही करता येईल का? आपल्या भागात जर हळद आपण उगवतो तर हळदीवर काय करतो? हळदीचंच एक नेमकं मी परवाच वाचत होतो, त्याच्यात स्टारबक्स हे खूप मोठी कॉफी चेन आहे, म्हणजे त्यांचं हजारो करोडमध्ये टर्नओव्हर आहे, अमेरिकन कंपनी आहे. त्यांनी यूकेमध्ये त्यांच्या यूकेच्या स्टारबक्सच्या स्टॉल म्हणजे शॉपमध्ये त्यांनी एक नवीन इंट्रोड्यूस केलं, ते म्हणजे टर्मरिक लाते, गोल्ड लाते. हे माननीय वित्तमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये बोललं. म्हणजे हळदीचा दूध, टर्मरिक लाते, गोल्ड लाते म्हणजे काय नाही, म्हणजे हळदीचं दूध, आपण जे हल्दी दूध म्हणतो, ते त्यांनी इंट्रोड्यूस केलं आहे. आणि ते जवळजवळ 2.5 पाऊंडला विकतात, म्हणजे जवळजवळ ₹250 ह्या त्याचा रेट आहे. एक माझ्या मताने 150-200 ml त्याची क्वांटिटी असेल. तर अशा बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत. आपण थोडंसं त्याला अभ्यास केला पाहिजे. आणि 100% मी मान्य करतो की त्याला सरकारची सुद्धा मदत लागते, सिस्टमची मदत लागते. एवढं सोपं नाही आहे उद्योग करणं, ते मी त्याच्यातून गेलो त्याच्यामुळं मला माहिती आहे. पण सोपं नाही आहे म्हणून आपण काही न करता राहणंसुद्धा चुकीचं आहे. आणि विनाकारण आपण शहराकडे जातो आहे, आणि शहराकडे जे लोंढे चाललेले आहेत गावाकडनं, तिथं शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर चोक होतं आहे. शहरामध्ये नोकऱ्या ऑलरेडी कमी आहेत, आणि त्याच्यासाठी ज्याला जमीन आहे, ज्याला थोडंसं संसाधनं आहेत, रिसोर्सेस आहेत, त्यांनी 100% ह्याच्यावर थोडंसं रिसर्च करून पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरा शेती रिलेटेड अजून बोलायचं म्हणलं तर
मला वाटतं की अजून म्हणजे छोटे मोठे उद्योग भरपूर आहेत करण्यासारखे. कोल्ड प्रेस्ड ऑइल, ज्याला आपण घाण्याचं तेल म्हणतो. कोल्ड प्रेस्ड ऑइल आज सगळ्या डॉक्टरांनी, म्हणजे खास करून कार्डिओलॉजिस्ट जे आपल्या हार्ट सर्जन असतात, त्यांचं म्हणणं आहे की रिफाईंड ऑइल इज नॉट गुड फॉर हेल्थ. आपण हे घाण्याचं तेल खाल्लं पाहिजे आणि रिफाईंड ऑइल नाही खाल्लं पाहिजे. कारण रिफाईंड ऑइलमध्ये काय होतं, आपण तो जो तेल धान्य आहे त्याला गरम करतात, त्याचं एक्स्ट्रॅक्शन जास्त निघावं म्हणून त्याला केमिकलचं एक्सपोजर होतं. आणि तेल धान्य गरम केल्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण गरम केलेलं तेल, तळलेलं तेल खात नाही, कारण तो तेल चांगलं नसतं. ते ऑलरेडी त्याचे कंपाऊंड ब्रेक झालेले असतात आणि कंपाऊंड ब्रेक झाला म्हणजे तो तेल पॉइझन बनतो. पण आपल्याला माहीत नसतं की ऑलरेडी जे रिफाईंड ऑइल म्हणून घेतो ते ऑलरेडी गरम करून आलेलं आहे तेल, कारण ते तेल बियाणे गरम झालेले आहेत. मग त्याच्यासुद्धा कंपाऊंड फुटतात ऑइलचे. सो रिफाईंड ऑइल इज नॉट गुड. यू शुड गो फॉर कोल्ड प्रेस्ड ऑइल, घाण्याचं तेल. त्याच्यामध्ये सुद्धा बरीच ऑपॉर्च्युनिटी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीला आता आम्ही गूळ करतो आहे. गुळामध्ये सुद्धा भरपूर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. साखरेचा पर्याय म्हणून बऱ्याच लोकांनी आता गुळाकडे वळायला लागले आहेत. पण हे सर्व करत असताना तुम्हाला प्रोडक्शन आज ना उद्या तुम्ही शिकाल, त्याचे चॅलेंजेस सगळे तुम्ही त्याला सामोरे जाऊन मास्टरी करताल आणि 1-2 वर्षामध्ये तुम्ही मास्टर होताल. ठीक आहे, मी सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा आणि सगळ्यात कमी किमतीमध्ये हा प्रोडक्ट बनवलेला आहे, पण त्याला विकणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. तर मला वाटतं की आता हे आयडिया मी जे तुम्हाला सांगितलं व्हर्जन 2मध्ये आम्ही अजून एक कल्पना मांडतो आहे, ते म्हणजे एक अम्ब्रेला ब्रँडची. जसं पतंजलीने आपला एक ब्रँड केला आणि पतंजली बिस्किट, पतंजली तेल, पतंजली तूप, पतंजली पेस्ट असं आणलं. तसंच आपण जर भारत सरकारने लघु सूक्ष्म उद्योग मंत्रालयाने खास करून जर एक त्यांचा ब्रँड तयार केला, त्याचं नावसुद्धा आम्ही सुचवतो आहे इंडियाना म्हणून. इंडियाना इज जस्ट बिकॉज नाव एव्हरीबडी इज पॅशनेट अबाउट स्वदेशी, की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे आणि आपले इंडियात प्रोड्यूस झालेलेच प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे आहेत. तर त्या अनुषंगाने मी हा नाव सुचवतो आहे इंडियाना. अँड इट कॅन रिलेट टू नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, एव्हरी, बिकॉज इंडिया इज अ इंग्लिश नेम, तर ते थोडंसं रिलेट होईल सगळ्याला. हिंदी स्पीकिंग, रिजनल लँग्वेज स्पीकिंग पीपल, एव्हरीबडी कॅन रिलेट टू इट. तर इंडियाना म्हणून ब्रँड तयार करायचा, त्याची ओनरशिप हे सरकारकडे राहील. मी आता गूळ बनवतो आहे, तुम्ही समजा घाण्याचं तेल बनवत आहे आणि एकजण हळद बनवत आहे. हे तिन्ही उत्पादक मंडळी जे आहे, म्हणजे उद्योजक जे आहेत, त्यांनी आपापले सॅम्पल त्या इंडियानाच्या टीमला पाठवतील. त्याने त्याचे सॅम्पल टेस्ट करतील, क्वालिटी चेक करतील, लॅब रिपोर्ट्स आणतील आणि जे कोणी टेस्ट पास होईल त्याला ते लायसन्स यूज करण्यासाठी परवानगी देतील. त्यांचे ब्रँडचे नॉर्म्स असतील, अशी पॅकिंग पाहिजे, हा कलर पाहिजे, हे पॅकिंगचे स्टँडर्ड्स आहेत, ते सगळं त्यांनी त्याला पुरवतील किंवा सांगतील आणि हा उद्योजक तसा त्या हिशोबाने ब्रँडिंग करेल. इंडियाना ब्रँड काय करतो आहे, फक्त तो ब्रँड लायसन्स ओन करतो आहे आणि ॲडव्हर्टायझिंग करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं की बाबा इंडियाना प्रोडक्ट्स, ह्या इंडियाना प्रोडक्ट्स सगळ्यात हाय क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत, आपल्या भारतीयांनी बनवलेले प्रोडक्ट्स आहेत, आत्मनिर्भर होण्यासाठी ही सर्वात मोठी संधी आहे आणि त्वरा. मग त्याच्यामुळं काय होईल, इंडियाना प्रोडक्टची मागणी वाढेल, इंडियाना प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे, त्याच्यामुळं कन्झ्युमरसुद्धा प्रोडक्ट घेऊन त्याचं सॅटिस्फाईड असतील, त्यांचा एक्सपिरियन्स चांगला असेल, ते परत ते प्रोडक्ट परचेस करतील. हा एक उपक्रम आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आपण कॅरेट अँड स्टिक अप्रोच, म्हणजे जो चांगला करेल त्याला इन्सेंटिव्ज द्यायचं, जो कोणी म्हणजे क्वालिटी टेस्ट फेल झाली तर त्याला पेनॉल्टी लावायचे, त्याचे सरप्राईज चेक करायचे, असं आपण तो मॉडेल आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा खूप चॅलेंजेस येतील, एवढं सोपं नाही. पण कुठंतरी विकण्यासाठी, मार्केट करण्यासाठी आपल्याला उद्योजकांना इन्स्टिट्यूशनल मदत दिली पाहिजे. आता मी जसं म्हटलं तुम्हाला, मला प्रॉब्लेम माहिती आहे, सोल्युशन माहीत नाही. दिस इज द प्रॉब्लेम, की मी गूळ एकदम उच्च दर्जाचा गूळ तयार करू शकतो, तुम्ही उच्च दर्जाचं घाण्याचं तेल करू शकता, अजून कोणी उच्च दर्जाचा हळदीचं पावडर करू शकतं, अजून कोणी उच्च दर्जाचं समजा मिरची पावडर करू शकतं. आज मिरची पावडरमध्ये सुद्धा खूप भेसळ आहे. तर ह्या गोष्टी कशा मार्केट झाल्या पाहिजे आणि त्याला योग्य भाव कसं मिळाला पाहिजे, ह्याच्यावर आपण थोडंसं कुठेतरी गव्हर्नमेंटने इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. दॅट इज वन पार्ट. हे म्हणजे शेतीपूरक उद्योगामध्ये अजून एक संधी इथे आहे. दुसरं, आर्थिक पॅकेज जे जाहीर केलं आहे शासनाने, त्याच्या संदर्भात 1-2 गोष्टी. सर्वात आधी जे लघु सूक्ष्म उद्योग आहे ते 3 लाख कोटीचं पॅकेज केलं आहे. ते 3 लाख कोटी तुम्हाला लोन स्वरूपात मिळणार आहेत. म्हणजे ज्याचं आउटस्टँडिंग लोन आहे, समजा आज माझं 50 लाख रुपये लोन आहे आउटस्टँडिंग
ॲज ऑन 29 फेब्रुवारी 2020. तर 29 फेब्रुवारी 2020ला माझा आउटस्टँडिंग लोन 50 लाख आहे. तर त्याच्या 20% म्हणजे 10 लाख रुपये मला बँकेने त्वरित मंजूर केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कुठलाच कागदपत्र, कोलॅटरल, सिक्युरिटी त्यांना मागता येणार नाही. ही सुविधा केंद्र शासनाने लघु उद्योगांना दिलेली आहे. 1 वर्षासाठी याच्यावर व्याज लागणार नाही आणि दुसऱ्या वर्षापासून आपल्याला याचे हप्ते फेडावं लागतात. 1 वर्षासाठी व्याज नाही, हप्ते लागणार नाहीत, व्याज लागेल, पण तो दुसऱ्या वर्षापासून त्या हप्त्यामध्ये कन्वर्ट होईल. आणि इयर 2, इयर 3, इयर 4, इयर 5 म्हणजे पुढच्या 4 वर्षामध्ये आपल्याला हे हप्त्यामध्ये लोन चुकवावं लागेल. ही एक पहिली स्कीम आहे. दुसरी स्कीम अजून एक आहे, ते 10,000 कोटीची आहे. 10,000 कोटी हे केंद्र सरकारने अलोकेट केलेले आहे ब्रँडिंगसाठी. म्हणजे मी आता तुम्हाला म्हणत होतो की क्लस्टर ब्रँडिंग करता येते. आता समजा माझा लातूरचा भाग तूर डाळीसाठी खूप फेमस आहे. मग तूर डाळ उत्पादक जे आहेत त्यांनी आपलं एक ब्रँड लातूर की दाल किंवा लातूर दाल काही आपण ब्रँड तयार करू शकतो. आणि त्या डाळीच्या ब्रँडिंगला जो खर्च येईल ते 10,000 कोटीचा त्यांनी फंड केला आहे, त्याच्यातून त्यांना ते इन्सेंटिव्ज मिळतील. तर तेही चांगला उपक्रम आहे. त्याच्यावरसुद्धा आपल्याला जे एक्झिस्टिंग उत्पादक आहेत आणि ज्यांना ब्रँड करायचं आहे त्याचा फायदा ते घेऊ शकतील. तिसरं आहे डेअरीमध्ये. त्यांनी 15,000 कोटीचं पॅकेज अनाऊन्स केलं आहे. डेअरीमध्ये काय तुम्हाला हेल्प लागेल त्याच्यासाठी 15,000 कोटी. मग ते आता डिटेल्स येतील की ते म्हणजे आपल्याला कॅटल घेण्यासाठी आहे का, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आहे का, मशीनसाठी आहे, ते आपल्याला कळेल. अजून एक महत्त्वाचं होतं हर्बलसाठी आहे. पण आपल्याकडे हर्बल म्हणजे ॲटलिस्ट लातूर भागामध्ये हर्बलचं मला माहिती नाही की एवढं उत्पादन कुठलं असेल म्हणून. हर्बल शेतीसाठी सुद्धा गव्हर्मेंट खूप प्रोत्साहन देत आहे. शेतीपूरक उद्योगांमध्ये मला परत एकदा सांगायचं सर्वांना की ॲग्री प्रोसेसिंग इज द नेक्स्ट बिग थिंग. आणि ॲग्री प्रोसेसिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे क्वालिटी अँड कन्सिस्टन्सी. आपण परत तीच क्वालिटी देणे हा सर्वात मोठा पार्ट असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं असतं. म्हणून आपण सर्वांनी जेवढं होता येईल तेवढं ह्याच्यावर अभ्यास केला पाहिजे ॲग्री प्रोसेसिंगमध्ये. कारण आपल्याकडे कच्चा माल भरपूर आहे. आपल्याकडे हरभरा आहे, तूर आहे, ऊस आहे, सोयाबीन आहे, उडद, मूग. आता तेलधान्य थोडंसं कमी झालं आहे पण आपल्या बॉर्डर एरियाजमध्ये भरपूर आहे, करडी आहे. तर याच्यावर काय प्रक्रिया करता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. आणि शेतीपूरक धंद्यामध्ये तुम्हाला काय अडचणी असतील किंवा तुम्हाला काय त्याच्यावर प्रश्न असतील तर ते तुम्ही DICमध्ये जा, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये. तिथेसुद्धा कॉपरेटिव्ह अधिकारी आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला हेल्प करतील. अजून काय असेल तर मलासुद्धा तुम्ही खाली कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न टाकू शकता. जोपर्यंत मला आन्सर करता येईल मी करेन. नाही जमलं तर मी योग्य माणसाकडे जाऊन त्याचं उत्तर शोधून आणेन. हे सगळं करत असताना आपण अजून एक गोष्ट केली पाहिजे, ते म्हणजे आपला तरुणांसाठी खास सांगतो आहे की आपला वेळ वाया नाही घालायचा आहे. हे जे लॉकडाऊन पिरियड आहे दिस इज लाईक अ वॉर्मअप. आपल्याला वॉर्मअप करायचं आहे. आपल्याला सगळं आपले अस्त्रशस्त्र सगळे एकदम रेडी करायचे आहेत. आपल्याला जेवढं होईल तेवढं आपल्या क्षेत्रासाठी कुठलाही एक क्षेत्र निवडा, त्याच्यावर पूर्ण डिटेल अभ्यास करा. कारण आताचा जो युग आहे हा ॲव्हरेजेसचा नाही आहे. यू हॅव टू बी अबव ॲव्हरेज. नोकरीमध्ये ॲव्हरेज परफॉर्मन्स चालतो, तिथंसुद्धा अवघड आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, पण तरी एकेकाळ चालतो. पण उद्योगामध्ये ॲव्हरेज परफॉर्मन्स नाही चालत. उद्योग जेव्हा तुम्ही करता, तुम्ही स्वतः मालक असता, तेव्हा तुम्ही ॲव्हरेज परफॉर्मन्स केला तर 100% ते तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स येतील. मग तुम्ही व्याज तुम्हाला जास्त होईल, उत्पन्न कमी होईल आणि हळूहळू तुम्हाला ते उद्योग बंद करावं लागेल. मग तुम्हाला अबव ॲव्हरेज यायचं असेल त्या उद्योगामध्ये तर यू हॅव टू पुट लॉट ऑफ एफर्ट्स टू अंडरस्टँड दॅट बिझनेस, टू अंडरस्टँड द प्रोडक्ट दॅट यू आर मॅन्युफॅक्चरिंग, टू अंडरस्टँड द मार्केट ऑफ दॅट प्रॉडक्ट, टू अंडरस्टँड युअर कॉम्पिटिटर्स. हे सर्व अभ्यास केलं पाहिजे आणि सर्व काही आज यूट्यूबवर आहे, इंटरनेटवर आहे. कुठलंही क्षेत्र सांगा तुम्ही, कुठलंही क्षेत्र, कुठलंही प्रोडक्ट घ्या, सगळी माहिती 80-90% तुम्हाला तिथे मिळून जाईल. बाकी 10% जे तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही तज्ज्ञ ओळखा आणि ते तज्ज्ञ बाकी 10% तुम्हाला ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. तर
आज एवढंच सांगू इच्छितो. अजून माझं काही समजा कुठे चुका झाल्या असतील तेही तुम्ही मला नमूद करून द्या, म्हणजे मला ते कामाला येईल. मी सुद्धा करेक्ट करेन माझं कुठलं विश्लेषण जर चुकीचं असेल तर. तुमचे काही प्रश्न असतील, काही कमेंट असेल तर नक्कीच मला कळवा आणि मी होता येईल तेवढा प्रयत्न करेन की तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेन, किंवा माझ्याकडनं नसेल तर मी ते बाहेरून कुठून तज्ज्ञांकडून ते उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा नक्कीच राहील. परत एकदा आपण ह्या कोरोना ह्याच्यात निराश म्हणजे निगेटिव्ह न राहता जेवढं होता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि जिथं संधी आहेत त्या संधीचं सोनं कसं करायचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि जे गेलं त्याच्यावर रडत बसायचं नाही आहे. हे सायकल आहे, परत रिसेट झालेली आहे, तर ह्याला आपण संधीच म्हणून बघितलं पाहिजे. कारण आता सगळं लेवल फील्ड झालेलं आहे. आपण सगळे एकाच लेवलवर, सगळेजण परत एकदा रेस चालू करणार आहेत. तर आता जो सगळ्यात फास्ट पळेल तो रेस जिंकेल. आता असं नाही की तू आधी चालू केलं आहे आता मी आता चालू करतो आहे, तर अशा सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. रिसेट झालं आहे. सो वन्स अगेन आय रिक्वेस्ट ऑल माय यंग फ्रेंड्स की तुम्ही जेवढं होता होईल तेवढा तुमचा वेळ हा शेतीपूरक उद्योगधंद्यावर रिसर्च करण्यामध्ये घाला. तुमचा एक एरिया पकडा, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जा आणि विनाकारण आपण पेसिमिस्टिक व्हायचं नाही आहे, नकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा नाही आहे, सकारात्मक राहू. जे होईल त्याला कॉमन आपण सगळेजण फेस करू. थँक्यू. धन्यवाद.